श्री स्वामी समर्थ. देव आज तुला म्हणतोय, हे माझे युद्ध आहे, तुझे नाही. तुझी शक्ती माझ्याकडून येते हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला हार मानाविषयी वाटते आणि तुम्ही सावरण्यास असमर्थ असाल, तेव्हा स्वतःला आव्हान द्या, हार मानू नका. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहे. मला खात्री आहे की तू या महिन्यात तुझी उद्दिष्टे साध्य करशील आणि उत्कृष्ट प्रगती करशील. पुढे जाणारा प्रत्येक दिवस एक नवीन अडथळा दूर होईल, ज्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. आजचा दिवस कोणत्याही गोष्टीसाठी चांगला असणार आहे. तुमच्यावर चांगले उपचार होईल. प्रार्थना ऐकल्या जातील आणि उत्तर दिले जाईल. दारे आणि शक्यता उघडू लागतील. आजची रात्र खूप खास आहे. देव म्हणतो, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती ते तुमच्या जवळ येत आहे. देव तुमच्या हातात चाव्या देणार आहेत. तर तयार व्हा आणि पुढील संधीसाठी तयारी सुरू करा. तुम्ही तुमच्या नियंत्रणात असलेल्या समस्यांबद्दल काळजी करू नका. नोकऱ्या नोकऱ्या असतील, लोक लोक असतील, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही. देव देव आहे. त्याने हे सर्व हाताळले आहे. आज काही सकारात्मक बातम्या ऐकण्याची अपेक्षा करा. देव पार्श्वभूमीत काम करत आहे. तो तुमच्यासाठी उभा आहे. देव म्हणतो, तू अजून दार ठोठावलेही नाहीस. देव तुमच्यासाठी ते उघडणार आहे. तुम्ही ज्या भेटवस्तूंचा अनुभव घेणार आहात ते पाहून तुमच्या मनाला धक्का बसेल. तुमचे उत्कृष्ट पुनरागमन देवाने आधीच तयार केले आहे. देवावर विश्वास ठेवा. यावेळी तुम्ही देवाच्या मदतीने वाचाल. जे काही तुटले आहे ते तो दुरुस्त करेल. त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत. देवाला तुमच्या ध्येयांच्या व्याप्तीची जाणीव आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा. तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात ते संपणार आहेत. तुम्ही आशीर्वाद आणि संधींमध्ये अचानक वाढ अनुभवणार आहात, ज्यामुळे तुमच्यासाठी मार्ग मोकळा होईल. धीर धरा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण ते घडणार आहे. विश्वावर विश्वास ठेवा. मार्ग संपला. तुम्हाला काहीतरी छान अनुभवायला मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद त्यांच्या वाटेवर आहेत. होय, जर तुम्ही तयार असाल तर थांबा आणि तुम्हाला समजेल की देवाने तुम्हाला वाट पाहायला का लावली. प्रार्थना करणे किंवा देव काय करत आहे याची कल्पना करणे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. तुम्हाला खरोखर काही सकारात्मक बातम्या मिळणार आहेत. हे बातम्या, वेळा, कनेक्शन, आरोग्य, फायदे सर्व काही चांगले आहे. ताबडतोब दावा करा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने तुम्ही शक्य तितके चांगले करत आहात. आज स्वतःला थोडा संयम, प्रेम आणि करुणा द्या. तुमच्या यशाच्या इच्छित पातळीकडे नेणारा मार्ग अवलंबण्याचा दृढ निश्चय करा. जे बाकी आहे त्यापेक्षा जे योग्य आहे त्याला ते पात्र आहे असे वाटण्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा. जे तुमची सेवा करत नाही ते सोडून देण्याची स्वतःची सहानुभूती असताना तुम्हाला अधिक चांगले स्वीकारण्याची क्षमता वाढवा. तुमचा विश्वास असला पाहिजे की तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्यात शक्ती आणि आत्मविश्वास आहे. तुम्ही हे सर्व हाताळू शकता. जर तुम्हाला याची गरज असेल तर माऊली टाईप करा.
जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःशी चांगले वागता, तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या लोकांना आकर्षित करता. तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते ही कोणत्याही गोष्टीची पहिली पायरी असते. योग्यतेची भावना, मूल्याची भावना, सन्मानाची भावना खूप चांगले मिळवण्यास पात्र वाटते. तुम्हाला पाहिजे ते मिळेल दावा करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी केलेल्या सर्व कामाचा आणि प्रयत्नांचा तुम्हाला फायद्याचा परतावा मिळणार आहे. हा पुढचा शोध सिद्ध करेल की तुमचा प्रवास ज्या प्रकारे नियोजित केला गेला आहे तो एक खरा कलाकृती आहे. तुमच्या जादूमध्ये तिप्पट वाढ होणार आहे. एका मिनिटासाठी क्षणाचा आनंद घ्या, कारण तो फार काळ टिकणार नाही. तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करत आहात, परंतु तुम्हाला हळूहळू जाणवत आहे की तुम्ही जो प्रकाश शोधत आहात तो तुमच्या आतून आला आहे. शांततेत विश्रांती घ्या. देवाने तुमचा पुढील अध्याय, तुमचे हृदय आयुष्यभर आनंदाने भरून जाईल आणि तुम्ही आयुष्यभर हसतमुखाने राहाल यासाठी सोडले आहे. जर तुम्ही या महिन्यात देवावर विश्वास ठेवत असाल तर देव तुमच्या जीवनात खूप नेत्रदीपक काहीतरी साध्य करणार आहे. तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहात किंवा तुम्ही कशामुळे रडत आहात याची मला कल्पना नाही, परंतु आज देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुम्ही चमत्कार पाहणार आहात, कारण देवदूत पाठवले आहेत. तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला नोकरी मिळेल. प्रत्यक्षात जसे बोलाल तसे घडेल आणि कार्य करणे ही तुमची जबाबदारी आहे. नजरेने नव्हे तर विश्वासाने चाला. देव आज तुला म्हणत आहे की तू तुझ्या नशिबात जाणार आहेस. तुमचा रस्ता आशीर्वादांनी भरलेला असेल. माझ्याकडून तुमच्या आयुष्यात सौभाग्य आणि अनुकूलतेचा दुहेरी डोस सोडला जाईल. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद आहे. सर्व काही असूनही तुम्ही अडचणी, संकटे, वेदना आणि निराशेतून जात असाल तर देव तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवेल. तो दारे उघडण्यास सक्षम असेल. जर तुम्ही तयार असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अविश्वसनीयपणे यशस्वी व्हाल. तुमची परिस्थिती किती वेगाने बदलते ते पहा. खूप सण साजरे होतील. मी आत्ता जाहीर करते की देव आत्ता तुमचे शरीर बरे करत आहे. याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही जास्त पैसे कमवाल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात आहे. तुमची कंपनी करिअर भरभराटीस येईल. तुमचे कर्ज माफ केले जाईल. तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. लवकरच येणाऱ्या या एका चमत्कारावर तुझे नाव लिहिले आहे. माणसाला हे शक्य नाही, पण देवाला सर्व काही शक्य आहे. आज रात्री थोडी विश्रांती घ्या. देव तुम्हाला विसरला नाही असा दावा करण्यासाठी स्वामी माऊली, तू माऊली या जगाची टाईप करा. प्रत्येक अपयश आणि वाईट परिस्थितीत तुम्ही जात आहात. तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल, अपयशी नाही. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वतःला प्रगतीसाठी तयार करा. पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा. पुनर्प्राप्तीसाठी सज्ज व्हा. जर तुम्हाला ही समस्या बऱ्याच काळापासून भेडसावत असेल तरीही आज तो दिवस चांगला होईल. गोष्टी लवकर बदलू शकतात. लोकांनी तुमच्यामध्ये देवाचे सौंदर्य पाहावे अशी देवाची इच्छा आहे. ब्रह्मांड आज तुला म्हणत आहे, उठ आणि हालचाल सुरू कर.
नुसता वेळ वाया घालवून बसू नका. तुमची शक्ती येथे आणि आता नेहमीच असते. विश्वास ठेवा की तुम्ही आता करत असलेल्या प्रयत्नांचा तुमच्या जीवनात दीर्घकाळ फायदा होईल. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता. देव अजूनही तुमच्या सोबत काम करत आहे. तुमची नंतरची वर्षे तुमच्या आधीच्या वर्षांपेक्षा श्रेष्ठ असतील. तुमच्या नंतरच्या वर्षांसाठी तयारी सुरू करा. तयारी चालू ठेवा. गोष्टी फक्त चांगल्या होतील आणि तुम्ही अगदी थोड्यापासून सुरुवात केली असली तरी तुमचा शेवट खूप गोड होईल. जर तुम्हाला देवाची गरज असेल तर ही परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी सदैव तुझ्या सोबत आहे. हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. मला समजले आहे की तुम्ही एखाद्या दैवी संकेताची पुढे काय घडणार आहे याची निश्चित भविष्यवाणी करत असाल, वाट पाहत असाल. मी विविध मार्गांनी दिशा आणि चिन्हे देत असताना तुमच्या मार्गासाठी विश्वास महत्वाचा आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही खुल्या मनाने प्रेमाने माझ्याकडे याल तेव्हा मी तुम्हाला संकेत दाखवीन. अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाने चमत्कार घडतात आणि संधींचे दरवाजे उघडतात. तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे नसता. अगदी एकट्याच्या क्षणी किंवा जेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसते तेव्हाही नाही. ज्या सर्व शक्तिमानाने जग आणि आकाश निर्माण केले ते अडथळे, वळण आणि प्रलोभनांना तोंड देत तुमचा संकल्प आणि लक्ष धारदार ठेवतात. देवाने तुम्हाला जाण्याचा मार्ग आधीच सांगितला आहे आणि प्रवास महत्त्वपूर्ण आहे. आगामी महिन्यात भरपूर आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. चमत्कार, यश, आर्थिक विकास, संधी आणि खरा आनंद या सर्व गोष्टी सुरू होतात. हे महिने तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहेत, म्हणून त्यांना खुल्या मनाने आणि कृतज्ञतेने धन्यवाद म्हणा. स्वीकारा तुमचे स्वतःचे फायदे आणि दैवी वेळेवर विश्वास ठेवा. तुम्ही देवाचे लाडके बालक आहात हे लक्षात ठेवा. तुमचा मार्ग खास आहे आणि तुम्ही कल्पनेपेक्षा जास्त मोलाचे आहात. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की विश्व पडद्यामागे तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करत आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञ अंतकरणाने आणि तुमच्या परिस्थितीमुळे तुम्ही कोण आहात हे ठरवू न देण्याचा निर्धार करा. प्रिय बाळा, तुझ्या सामर्थ्याला आलिंगन द्या आणि सर्वांसाठी ते तेजस्वीपणे चमकू द्या. तुम्हाला दैवी समर्थन, प्रेम सर्व काही मिळू दे. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.